झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळ्यात सावरकर पुतळ्याजवळ गोळीबार करीत मोठी लूट। सराफा व्यापाऱ्यांकडचे अंदाजे 3 किलो सोने लुटले। घटनेने शहरात खळबळ, पोलिसांकडून तपास सुरू। धुळे शहरातील मध्यवर्ती आणि वर्दळीच्या सावरकर चौकात बुधवारी 23 जुलै रोजी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास सोनं व्यापाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून लुटल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे। या 2 सराफा व्यापाऱ्यांना थेट बंदुकीचा धाक दाखवत अज्ञात तिघांनी गोळीबार करीत लुटले। या घटनेमुळे शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे। प्राथमिक माहितीनुसार विनय मुकेश जैन आणि किशन मोदी हे दोघे सराफा व्यापारी शहादा येथून एसटी बसने धुळे शहरात आले होते। शहरातील देवपूर परिसरातील सावरकर पुतळ्याजवळील बस थांब्यावर ते उतरताच 3 तरुण मोटरसायकलवरून आले आणि काही कळ्याच्या आतच दोघांनी हवेत अंदाजे 2 राऊंड फायर केले। गोंधळ उडवत व्यापाऱ्याच्या हातातील अंदाजे 3 किलो सोन्याची बॅग हिसकावून ते पसार झाले। तिघांपैकी दोघांकडे बंदुका असल्याने दरोडेखोरांनी आधीपासूनच व्यापाऱ्यांवर पाळत ठेवली असावी असा संशय व्यक्त करण्यात येतोय। घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली। या संदर्भात देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहे। धुळे शहरात इतक्या मध्यवर्ती ठिकाणी तेही बंदुकीने गोळ्या झाडत लूट झाल्याने जनमानसात घबराटीचं वातावरण निर्माण झालं असून सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय। प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।